आता मात्र तुम्ही कुठलाही वेल दौडायचा नाही, फास्ट. तुमच्यामुळे बरचसा वेल वाया गेलेला आहे. प्लीज जरा फटाफट. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गावदेवी दिवे संघ आपणास विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहत आहे. दोस्ती स्पोर्ट्स कांबे विरोधात गावदेवी दिवे. पुन्हा एकदा दमण नगरीमध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधला आपण दुसरा सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे विनंती असेल. पहिला चेंडू पडण्याच्या आधी आपणास दोन्ही 12 मॅन पाठवायचे आहेत. सर्व संघाचे प्रतिनिधी, आपली मॅच नसेल तर आपण स्टेजवर बसून घ्यायचं आहे. सर्व प्रतिनिधी, बंगलापाडा संघाचे सुरेंद्र पाटील, सचिन मडवी या आपल्या स्पर्धा आहेत. सर्व प्रतिनिधी नोंद घ्यायचे आहे. करायचे. प्रभू मामा, दिनू मामा कुठे आहेत? सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबेची. स्ट्राईकला आपल्याला सुधीर पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईकला आपल्याला महेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गावदेवी दिवे संघाचा राजू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हे पाहायला मिळणार. 4 षटकांची मॅच, 20 मिनिटाचा अवधी. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. चेंडू जाऊन स्टँड वादळला जाणार. पहिल्या चेंडूवरती धक्का लागतोय टीम दोस्ती स्पोर्ट कांबे संघाला.
काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेत होता. फलंदाज सुधीरला मात्र चेंडू कळलेला नाहीये. अखेरकार एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. सुधीरच्या खेळीचा अंत झाला. असा उडवून चेंडू पार न मारू षटका केलात आली मजा झाला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार करूनियाचे. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता प्रशांत आला मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस प्रशांतला जबाबदारीने खेळ काढावा लागेल, कारण सुधीर आऊट झाल्यानंतर थोडंसं संघाचं ओझं आता मात्र त्याच्या खांद्यावरती येऊन ठेपलंय असंच म्हणावं लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज राजीवचं. काय सुंदर चेंडू हाताळला होता. यावेळेस मागं सरकून कट करायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. हा चेंडू निंदा पाहायला मिळणार. सुंदर सुरुवात. राजूचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. एकही धाव ते खर्च केलेलं नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नव्हती. पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाणार, प्रशांत ऑन दी मार्क झाला आणि कांबे संघाचा श्री गणेश झालं एका धावेने. स्ट्राईकला आपल्याला महेश पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्यात चेंडू, सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. बरोबर महेशच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि त्यानंतर मात्र हा सुंदर चेंडू टाकण्यामध्ये यश आलं. गोलंदाज राजू आला. काय चांगली गोलंदाजी करतोय. सकाळच्या सत्रामध्ये कौतुक करावं लागेल त्याचं. हा फटका चांगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाने निघून चाललाय. डीप पॉइंट माउंटेन लाईनच्या दिशेने नाही थांबणार. मिळतील 4 धावाचा होकार. गुड शॉट. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज महेशच्या बॅटमधना स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळला होता. स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग च्या पद्धतीने हा खेळण्यामध्ये त्याला यश आलं होतं. धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 5 धावा. पुढे सरकून चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि बघा अखेरकार झेल अडवण्यामध्ये यश आलं. काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अंतिम क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू सरळ सीमारेषेबाहेर जाणार की काय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. अंतिम चेंडूवरती या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्याचा आपण विचार केला पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला 7 धावा पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघ खेळत आहेत. दिगंबर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेवरती प्रशांत खेळतोय तर 6 धावेंवरती हा महेश खेळतोय. चालू असलेला सामना आपण पाहू शकता दोस्ती स्पोर्ट्स कांबे विरोधात गावदेवी दिवे केवणी. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पुन्हा एकदा आले सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे, पाठीराखांचे, खेळाडूंचे आपण करूया या डमन नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला दरम्यान प्रशांतने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 8 झालेली आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला हलक्या हाताने डक्षकरवर खुश राहो. चांगलं क्रिकेट यावेळेला प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याला देखील माहिती आहे भागीदारी करणं फार गरजेचं आहे आणि ती भागीदारी आता माझं साकारताना आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला महेश पाहायला मिळलं. समोर जाईल दिगंबर. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं. बॅटची अतली कडा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने गेला. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 9 झालेली आहे. यावेळेस सावध पवित्रा पाहायला मिळतोय टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबेचा. सुधीर बाद झाल्यानंतर आता ही जबाबदारी या दोन्ही संघ प्लेयर्सवरती आणून ठेवलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अतली कडा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू करण्याकरता बंधू आला. प्रशांतने देखील नाराज केलं. एका क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जाणार की काय, पण अखेरकार थोडीशी ताकद कमी राहिली. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. झेल पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी राहिला आणि मात्र प्रशांतला देखील जागा सोडावी लागली. क्रमांक 4 वरती बंधू आला. कौतुक करावं लागेल गोलंदाज दिगंबरचं. काय सुंदर गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले आहेत. फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू चांगला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. बरोबर फलंदाजाच्या अगदी बॉडीपासून दूर चेंडू ठेवण्यात आला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. अखेरकार निधाव चेंडू पाहायला मिळाला. फटका चांगला. यावेळेस मागे सरकून चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव इथे पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिंगल धावेला डबल मध्ये रूपांतर केलं गेलं. अंतिम चेंडूवरती या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला. धावफलक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. 1 और 1 11. यानंतर होणारा सामना वडूनगर विरोधात आरसी पाटील हायवे दिवे. दोन्ही संघटक आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर पहिल्या इनिंग ब्रेक नंतर तुमचा टॉस केला जाणार. विकास मुकादम यांच्याकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. विशेषतः सनम कुमार पायगाव या संघाकरता देखील शुभेच्छा आल्यात. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम स्वागतम. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता अरविंद आलेला आहे. पहिल्या डावात आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाजाला यश आलेलं आहे. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. अगदी अँगल बनून हा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी राहिला होता गोलंदाज अरविंद. पाहिलं की फलंदाज दूरवर
फलंदाजी करतोय, फुटवर्कचा कोणताही वापर होत नाहीये आणि त्याचा फायदा आता मात्र अरविंदने केला. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळायचा होता, बॅटची कडा, चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतोय, दरम्यान एक धाव पूर्ण होणार. धावसंख्या आपल्याला 12 पाहायला मिळतोय. संत गतीचा क्रिकेट सध्या तरी आपण दोस्ती स्पोर्ट्स संघाचा पाहतोय. खरं तर या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रति चेंडू मागे तुम्हाला हल्ले करावे लागतील, प्रति चेंडूला तुम्हाला हवाई मार्गाने सफर करावा लागेल. ते आता कार्य येते मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता, बॅटची ओतली कडा, चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार या प्रयत्नामध्ये गोलंदाजाला यश मिळालं. महेशच्या खेळीचा अंत झाला. धावबादच्या स्वरूपामध्ये महेश देखील बाद झाला. थँक्यू डीजे. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता निलेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळायचं होतं, बॅटची पुन्हा एकदा वरचीकडा पाहायला मिळाला. चेंडू डीपस्टा कव्हरला ट्रॅव्हल झाला, एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार यावेळेस 2 धावा पूर्ण झाल्या. बघा ही बॉन्डिंग चांगली पाहायला मिळाली. यावेळेस दोन्ही फलंदाजामध्ये चांगली कॉलिंग झाली, चांगली हाक झाली आणि बंधूंनी मात्र 2 धावा पळवून काढल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला अरविंद पाहायला मिळतोय. डीपेस्टा कव्हरला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाहेरच्या बाजूला चेंडूवरती फक्त क्रश करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज बंधू याने 2 यावेळेस देखील पूर्ण होणार का? तिसरीचा प्रयत्न होतोय, खरा फेकी आली आणि 3 धावा यावेळेस सुंदररित्या पूर्ण झाल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकणार. धावफलकावरती धावा लागल्या जाणार. 18 धावा. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडलं. आता मात्र मी म्हणेन दोस्ती संघ साकारतोय. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. हे चांगलं क्रिकेट आहे. पहिला चेंडू बॅटची कडा, एशियन गॉन. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता. अखेरकार निलेश देखील बाद होतोय. बिग लॉस. मोठा धक्का लागतोय टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबेला. आनंदाने लुटा तुम्ही हस. थँक्यू डीजे. क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता प्रमोद आला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर निलेशने थोडासा नाराज केलं. तीन षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली. धावफलकावरती फक्त 18 धावा लागली आहेत. अंतिम षटक मार्गस्थ.
यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटच्या टोला टच झाला. यावेळेस पुन्हा एकदा धोकादायक धाव पूर्ण करायची होती, पण अखेरकार गोलंदाजाने कोणतीच चुकी केली नाहीये. फलंदाज धावपाच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबेला. सुजित भोईर यांच्याकडनं शुभेच्छा आल्या टीम गावदेवी दिवे संघाकरता. प्रवीण आला फलंदाजी करण्याकरता. ही लाईन पाहावी लागेल, ही लेन पाहावी लागेल. पंचांनी आम्हाला सांगितलं चेंडू नो बॉल आहे, चुकीचा चेंडू. आणि यावेळेस फलंदाजाला मात्र मुभा मिळालेली आहे, सूट मिळालेली आहे, कारण यानंतर फ्री हिटचा चेंडू असणार. स्ट्राईकला आपला प्रमोद पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू पाहावा लागेल. अनदर बॅट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. व्हाईट बॉल. एकदा पुन्हा एकदा जोडली जाणार, धावसंख्येमध्ये वाढ होणार. धावसंख्या आपण पुन्हा पाहिली, धावल कधी पाहायला मिळते 20 धावा. ऑन साइडला चांगला फटका, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. प्रमोदच्या बॅट मधना हा घणाघाती षटकार. वॉट अ शॉट. हे पाहू शकता आपण, काय सुंदर फटका सजवला होता. सोडाचा शपल क्रॉस झाला होता, चेंडूच्या लाईन मध्ये प्रमोद झाला आणि अखेरकार प्रमोदच्या बॅट मधना हा सुंदर धमाका झाला. धावसंख्या 6 ने वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळणार. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 26 धावा. वेलकम. दरम्यान शुभागमन झालंय जानमन टिंबवली, आपलं देखील मनापासून स्वागत. मामा चल बाबा. ठेवून दे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला वेगवान प्रहार पाहायला मिळाला. चेंडू मिडविकेटला घासत निघून चाललेला आहे. दरम्यान 2 धावा घेण्याची फलंदाज संधी मिळाली आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. धावफलक आपण पुन्हा पाहिलं 29 धावा. हा ट्रॅकर चेंडू पुल करायचं होतं, संपर्क व्यवस्थित नाहीये. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घ्यायची होती आणि अखेरकार या चोरटी धावेमध्ये फलंदाजाला पुन्हा एकदा बाद व्हावं लागणार. प्रमोद देखील आता बाद होतोय. यानंतर होणारा सामना फ्रेंड्स फेरेवर वडूनगर विरुद्ध आरसी पाटील हायवे दिवे. दोन्ही संघनायक आपण यानंतर सज्ज राहायचं आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आहे 29 धावा. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता पंकज आला आणि बघा किती सुंदर गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक षटकार नक्की त्याच्या या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. बाळा येतोय फलंदाजी करण्याकरता. यावेळेस रिव्हर्स अटेंड करायचं होतं. सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलची जुळणी झाली नाहीये आणि अखेरकार हा चेंडू निर्धावाला. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती फक्त आणि फक्त 29 धावा लागलेल्या आहेत. समीकरणाचा पण विचार केला, येणारे 24 चेंडू आणि 30 धावेंची गरज असेल टीम गावदेवी केवनी देवी या संघाला. यानंतर होणारा सामना वडूनगर विरोधात हायवे दिवे.
दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. हॅलो चेक. दोन्ही संघनायक पुन्हा एकदा आपण विनंती असते आपण अगदी मैदानाच्या समोर यायचं आहे आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतो. आरसी पाटील फाउंडेशन चे काही खेळाडू आहेत तो पाण्याचा बाटला घेऊन या इकडे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. बालाराम पाटील तसेच आमचे दोन्ही पंच या मान्यवांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. सो प्लीज दोन्ही संघनायक आपण त्वरित आमच्याशी जोडायचं आहे. हायवे दिवे विरोधात वडूनगर. आमचे पंच श्यामजी सरांना मी विनंती करतो आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. आमचे पंच टॉस बोलणार आहेत. वडूनगर संघाचे संघनायक. छापा असा कौल आहे आणि छापाच आलेला आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. वडूनगर संघ सर्वप्रथम निर्णय सांगायचा आहे. निर्णय आता आमचं खेळाडू आले नाही त्याच्यानंतर मी आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ म्हणजे फिल्डिंगच घेऊ. हरकत नाही. 5 मिनिट वेट करणार हरकत नाही. ओके हरकत नाही. धन्यवाद. तर असे पाटील संघनायक आपण टॉस गमावलेला आहे. फलंदाजी किंवा गोलंदाजी जे काही XYZ तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम एकच प्रश्न विचारेन, इथं आल्यानंतर कसं वाटते? दरवर्षी इथे येतो आणि खरोखर इथे आल्यानंतर एवढं सुंदर वाटते. प्रथमतः मी आपल्या सर्व संघांना आणि सर्व संघाच्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो इथे आल्यानंतर. कारण बाहेर येणं खेळणं सर्वांसाठी आनंदाचीच बातमी असते आणि हा मैदान नेहमी आपल्यासाठी खुला असतो. आपल्या कमिटीला पण मी धन्यवाद देतो. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू. तर सुजित भोईर जे पोलीस पाटील आहेत केवनी दिवे गावचे, त्यांनी गावदेवी केवनी दिवे संघाला तसेच आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये लक्ष आहे 30 धावांचं.
बघा इथे जे संघ खेळायला येतात त्यांच्यासोबत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक कोणी असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये या, कारण या आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने ही स्पर्धा दमन स्पर्धा 2024-25 चे दिमागदार आयोजन. खूप सुंदर मैदान आहे. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम दमन नगरी मधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता घर बसल्या. 3 स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जगभरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जात आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामधील हा दुसरा सामना 30 धावांचं लक्ष्य आहे. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. निलेश पहिलं षटक हाताळतोय. सलामीची जोडी प्रदीप आणि हनुमान. चेंडूला स्विंग केलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. क्रॅकिंग सिक्सर. काय फटका खेळला होता. जबरदस्त ताकदवार आणि बलवान हा फटका आपण बघितला. बॅटर प्रदीपच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. धावसंख्या वाढते. धावपलकार 7. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. अतिशय वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेकडे. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून देताना बॅटर प्रदीप 2 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केला. 10 धावांवर खेळतोय. सांघिक धावा धावपलकावर 11. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. गावदेवी केवणी दिवे या संघाचे उशिराने जे प्रेक्षक इथे आले असतील. जय हनुमान टेंबवली संघाचा प्रतिनिधी मायाशी संपर्क साधा. जय हनुमान टेंबवली. संघर्ष बंगलापाडा. संघर्ष बंगलापाडा या संघाचा प्रतिनिधी. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि गावदेवी केवणी देवी असा सामना. 11 धावा. पहिलं पॉवर प्ले षटक. खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन लेगला चेंडू जातोय. मोठी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. चौकार. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडूला अडवणार क्षेत्ररक्षक, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि अतिशय वेगाने गेला. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावपलकावर 15. आय विनिंग स्टार्ट इथे आपल्याला पाहायला मिळते गावदेवी केवणी देवी या संघाची, कारण एक माफक लक्ष्य आहे 30 धावांचं फक्त. अलॉंग दी कार्पेट चेंडू चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. फंटास्टिक शॉट. 4 रन्स. कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. क्लास फटका होता. धावसंख्या वाढते. धावपलकावर 19. काय सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. हा चेंडू खूप चांगला होता. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता गोलंदाज निलेश याने. धावा धावपलकावर 19. फक्त 11 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा निलेश. पहिलं पॉवर प्ले षटक आणि केवणी दिवे संघाची दमदार सुरुवात बघायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेर चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू होता. 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या वाढते. धावपलकावर 20. स्टेप आउटून फटका खेळलेला आहे. चेंडू येथे लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दमदार फटकेबाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 1 हे संपुष्टात आलेले आहे. धावा आहेत धावपलकावर 24. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता गावदेवी केवणी देवी या संघाला सामना जिंकण्यासाठी. सध्या ऑनलाईन नीलू मात्रे
या सामन्याचा आनंद घेताना, या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांनी आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे ह्या संघाला तसेच दमन स्पर्धा 2024-25 साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. नीलू मात्र आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बघा माफक लक्ष असताना 30 धावांचं इथे फक्त आणि एकच षटकाचा इथे खेळ झालेला आहे आणि 24 धावा जवळजवळ इथे पटकावलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये फक्त आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी प्रवीण. काय सुरुवात आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि विजयी सलामी देण्याच्या तयारीमध्ये टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबे. आज पहिल्याच सामन्यामध्ये संघर्ष बंगलापाडा या संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. सनम कुमार पायगाव संघाला पराभूत करून चेजिंग कंपल्सरीच्या बलावर तो सामना जिंकला होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला. एक चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर सिंगलने धावसंख्या वाढते 25. यानंतर फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनवकर आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे असा सामना, तिसरा सामना दुसऱ्या दिवसामधील प्रेक्षकांना बघायला मिळेल. पुल केलेला आहे, कंट्रोल पुलचा फटका, चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण करताना बॅटर धावसंख्या वाढते 26. सातत्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम करताना हे दोन फलंदाज. 4 धावांची आवश्यकता आणि विजय फटका कुणाच्या बॅट मधून येतो ते बघायचं आहे. विनिंग शॉट फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते 27. विजयापासून 3 धावा दूर आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्कर फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे, चकवलेला आहे तिथे बॅटरला. धावा कायम धावफलकावर 27. संघर्ष बंगलापाडा, जय हनुमान टेंबवली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यावे. हा सामना झाल्यानंतर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करते बॅटर. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते 28. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. प्रवीण. अतिशय चांगला चेंडू होता. झपकन आतमध्ये येणारा. चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्कोर आर लेवल, धावांची बरोबरी झालेली आहे. एक धाव आवश्यक आहे विजयासाठी. आणि बघूया 10 गडी राखून विजय मिळवणार का गावदेवी केवनी दिवे. पहिल्याच सामन्यामध्ये दमदार कामगिरी गावदेवी केवनी दिवे या संघाची. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. विजय धाव यस वाईट स्वरूपामध्ये आलेले आहे, अवांतर स्वरूपामध्ये. याचबरोबर हा सामना संपलेला आहे. विजय संपादन करतोय गावदेवी केवनी दिवे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक दोस्ती स्पोर्ट्स कांबे. संघर्ष बंगलापाडा आणि जय हनुमान टेंबवली दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण या 2 संघांमध्ये आम्ही टॉस करणार आहोत.